तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये भावांनो माझा आवाज थोडासा लो येऊ शकतो कारण की माझी तब्येत काय बरोबर नाही, तरी पण मी व्हिडिओ बनवतोय तर तुम्ही थोडंसं समजून घ्या। तर आजचा जो व्हिडिओ आहे खरंच खूप खास आणि कडक झालेला आहे, तुम्हाला डेमोमध्ये पुढे व्हिडिओ दिसेलच भावांनो, खरंच एकदम कडक आणि खास झालेला आहे। तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, आजचा जो व्हिडिओ आहे पूर्ण बीटवरती बनवलेला आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि आजचा जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत, तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल जाईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काही नाही आहे, तर तुम्ही तिथनं जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। जे काही व्हिडिओ ते मटेरियल जो असतं ते सर्व काही इथे टेलिग्रामवरती मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्हाला टेलिग्रामची आयडी स्क्रीनवरती दिसत आहे, डिस्क्रिप्शनमधनं जॉईन व्हायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सिम्पली टेलिग्रामवरती राहुल पाटील सर्च करा तरी पण आपलं चॅनल येऊन जाईल। आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील, पर्सनली माझ्याशी पण काही बोलायचं असेल तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी स्क्रीनवरती दिसत आहे। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल किंवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रेटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया। मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ। ओके, तर गाइज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओपन केल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून 9.16चा मधला फुल स्क्रीन रिसिव्ह सिलेक्ट करायचा आहे। रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल। सगळ्यात पहिले तुम्हाला इथं सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल, या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, एडिटिंगमध्ये यायचं, फुल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं, वरली जी फोटो क्लिप्स आहे हे तुम्हाला 1.5 वरती ठेवायचे आणि ओके करायचं, ठीक आहे। ओके केल्याच्यानंतर तुम्हाला मी एक ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला सिम्पली ॲड करून घ्यायचा, तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता आणि मटेरियलला कुठलाही पासवर्ड वगैरे नाही तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा। एवढं झाल्याच्यानंतर करायचं काय बघू शकता, इथे तुम्हाला ऑडिओ ॲड करायचा आहे, ठीक आहे। सगळ्यात पहिले इथे ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर ज्या पण फोल्डरमध्ये आपला ऑडिओ असेल तो ऑडिओ आपण ॲड करून घेऊया इथं सिम्पली। तर इथं मी ऑडिओ ॲड करतो आहे, ठीक आहे। बघू शकता आता आपल्याला बीट बघायची, बीट कुठनं सुरुवात होती तर इथं बघू शकता माझ्या अंदाजाने इथं बीट आहे पहिली, ठीक आहे। बघू शकता इथं मी एकदा थोडंसं प्ले करून बघतो की आपली बीट कुठे आहे, ठीक आहे। बघू शकता पहिली बीट इथं नाही, ठीक आहे। आणि कॉपीराईटच्या इश्यूमुळे भावना मी जास्त काही प्ले करून दाखवणार नाही, तुम्हाला बीट बघून घ्यायचं आहे, ठीक आहे। तसं मी सांगेलच पण परफेक्टपणे बीट तुम्हाला मॅच करायचं आहे, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे इथपर्यंत आपलं हे ओव्हरले इफेक्ट ठेवायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथं बघू शकता लेअरचं ऑप्शन दिसत असेल, या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक टेक्स्ट PNG मिळून जाईल गणपती बाप्पाची, ती PNG तुम्हाला ॲड करायची, जिथपर्यंत आपलं हे ओव्हरले इफेक्ट आहे तिथपर्यंत त्याला घेऊन टाकायचं आहे, ठीक आहे। या PNGला घेतल्याच्या नंतर हिला थोडंसं झूम करायचं आहे, असं छोटंसं करायचं आहे हा व्हिडिओ झूम करून। इन ॲनिमेशनमध्ये यायचं आणि तुम्ही इथं बघू शकता इथं 3 ॲनिमेशन आहे, यामधलं कोणतं पण देऊ शकता। सिम्पली आपण 3 नंबरचाच देतो आहे, तुम्हाला 3 नंबर द्यायचा असेल तुम्ही जे आवडेल ते देऊ शकता, तसं काही नाही मी ते देतो आहे तेच म्हणून तुम्ही पण ते द्या, ठीक आहे। त्यानंतर करायचं काय इथे बघू शकता सिम्पली तुम्हाला इथं मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, बघू शकता या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमच्याकडे गणपती बाप्पांचे फोटो असेल ते सर्व फोटो तुम्हाला इथने आता ॲड करायचे। तर माझ्याकडे जे फोटो आहे ते फोटो मी ॲड करून घेतो आणि तुम्हाला हे सर्व फोटो हवे असतील तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल। डिस्क्रिप्शनमध्ये फक्त तुम्हाला मटेरियल मिळेल, इमेजेस मिळणार नाही। तुम्हाला हे इमेज हवे असतील तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली किंवा तुम्ही टेलिग्रामवरती राहुल पाटील सर्च केलं बी तर आपलं चॅनल येऊन जाईल, ठीक आहे। तर मी इथनं फोटो सिलेक्ट करून घेतो, जे फोटो मला व्हिडिओमध्ये ॲड करायचे, हे सर्व फोटो तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल हवे असतील तर, ठीक आहे। तर जेवढे जिथपर्यंत आपला सॉन्ग आहे तिथपर्यंतच नाही, आपल्याला जास्त फोटो ॲड करायचे कारण की बीटनुसार आहे पुढे, नंतर आपल्याला जास्त झाले तर आपण डिलीट पण करून घेऊ शकतो, ठीक आहे। तर सिम्पली मी इथनं काही फोटो ॲड करून घेतलेले माझ्या हिशोबाने बस होतील, ठीक आहे।
एवढं झाल्याच्या नंतर करायचं काय, इथे बघू शकता ॲडिओचं ऑप्शन दिसत असेल. आता सिम्पली आपल्याला सगळ्यात पहिले बीटनुसार याला मॅच करून घ्यायचं. ठीक आहे, तर इथं बघू शकता इथं दुसरी बीट आहे. ठीक आहे, तर हे परफेक्टपणे माझ्या हिशोबाने ॲड झालेलं आहे, पण आपण थोडं कट करून घेऊया. त्यानंतर परत तिसरी बीट इथे आहे. ठीक आहे, बघू शकता आता आपल्याला याची थोडीशी साईज वाढवून घ्यावं लागेल. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय, इथे बघू शकता ही बीट थोडंसं पुढं सरकवायचं. इथं बीट दिसत असेल तुम्हाला, बघू शकता या बीट जिकडं साऊंड वाढतो तिकडं बीट आहे. बघू शकता इथं पण बीट आहे, बघू शकता या बीट आहे. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, इथं बघू शकता आता फास्ट बीट सुरुवात होते. तर बघू शकता इथं पहिली बीट आहे, इथं दुसरी बीट आहे. ठीक आहे, इथं 2 बीट आहे बघू शकता फास्टमध्ये. इथं गेल्याच्या नंतर इथं एक बीट आहे. त्यानंतर या फोटोवरती क्लिक करायचं, कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथं एक बीट आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथं बीट बघायचं आहे. ठीक आहे, बघू शकता एकदम सोपं आहे. फक्त जिथं तुम्हाला फास्ट बीट आहे तिथं कट मारून घ्यायचा, समोरील पार्ट कट करायचा आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आता इथं बीट नाही आहे, इथं सिम्पली. त्यानंतर इथं बीट आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे इथं एक बीट आहे. ठीक आहे, माझ्या हिशोबाने तुम्ही सेकंद बघू शकता, जिथं मी बीट देतो तिकडं तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. सेकंद बघू शकता जर तुम्हाला नसेल समजत बीट तर. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे एकदम सोपं आहे. इथं बीट बघू शकता, इथं परत एक बीट आहे. आणि अजून पण तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की अशीच आता इथं बीट नाही बघू शकता, इथं डायरेक्ट इथं बीट आहे पुढे. ठीक आहे, त्यानंतर आता इथं आपल्याला याचा समोरील पार्ट कट करून टाकायचा आहे. आणि इथं फास्ट बीट असेल, नाही इथं नाही फास्ट बीट. ठीक आहे, बघू शकता इथं सिम्पल बीट आहे, इथं बीट आहे परत. ठीक आहे, बघू शकता तुम्ही सेकंद बघू शकता, जिथे मी कट मारतो तिथे तुम्ही कट मारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे इथं बीट आहे परत, एकदम सोपं आहे. परत इथं बीट आहे, त्यानंतर इथं बीट आहे. ठीक आहे, बघू शकता 100% इथे बीट असणार आहे. बघू शकता इथे बीट आहे. तर आपल्याला थोडंसं पुढं स्क्रॉल करावं लागेल, कारण की तिथं तेवढं कमी याच्यात कट नाही बसत. ठीक आहे, त्यानंतर इथं बीट आहे. ठीक आहे, आणि इथं जी मोठी बीट आहे. ठीक आहे, त्यानंतर आता आपण परत ऐकून घेऊया. परत इथं आहे. ठीक आहे, तर तुम्ही सेकंद बघू शकता. व्हिडिओ थोडासा मोठा झाला तर होऊ शकतो, पण व्हिडिओ खरंच खूप कडक होणार आहे तुमचा, लास्टला समजेलच तुम्हाला. बघू शकता अशा प्रकारे इथं कट लावून घ्यायचे. इथं बीट तुम्हाला एकदम परफेक्टपणे दिसत आहे, काही अवघड नाही. इथं बघू शकता बीट वरनच दिसत आहे, जिथं साऊंड जास्त फास्ट होतं तिथं समजून घ्यायचं बीट आहे. ठीक आहे, परत इथं एक बीट आहे, सॉरी इथे बीट आहे. ठीक आहे, बघू शकता. त्यानंतर इथं बीट नाही बघू शकता, प्लेट डायरेक्ट इथं बीट आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला इथं कट करायचं आहे. परत इथं बीट आहे, बघू शकता. इथले ह्या बीट तर परफेक्टपणे एकदम सोप्या पद्धतीत दिसते आहे, बघू शकता अशा प्रकारे. इथं एक बीट आहे परत पुढे. आणि अजून पण तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कोणती स्टेप तुम्हाला समजली नाही, काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करून नक्की सांगा भावांना, त्याचं सोल्युशन मी तुम्हाला देईल आणि कमेंटला पण रिप्लाय मी देत असतो. तर नक्की तुम्ही कमेंट करा काही अडचण आली तर. ठीक आहे, आणि तुम्हाला पर्सनली माझ्याशी काही बोलायचं असेल तर इंस्टाग्रामवरती मेसेज करा, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आणि तुम्हाला इंस्टाची आय डी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, त्यावरतून तुम्ही डायरेक्टली माझ्यापर्यंत पोचू शकता इंस्टाला. ठीक आहे, आणि माझ्याशी बोलू शकता. तर इथे बघू शकता मी सगळ्या याच्यावरती आता ॲड करून घेतो, म्हणजे सगळ्यावरती कट लावून देतो. बघू शकता अशा प्रकारे. आता थोडेसेच राहिले, कारण की सॉन्ग आपलं जे 25 सेकंदापर्यंतच आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. तर आपले सगळे फोटो बीटनुसार मॅच करून झालेले आहे. आता करायचं काय, इथे बघू शकता तुम्हाला पहिल्या फोटोपाशी यायचं, 1 नंबरला यायचं आहे. ठीक आहे, 1 नंबरला आल्याच्या नंतर सिम्पली तुम्हाला 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं. तुम्हाला इथं क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे. क्लिक ग्राफिक्समध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं डिस्क्रिप्शनमध्ये एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा. हा बीट स्कॅन ॲप्लिकेशनमध्ये मिळून जाईल. आणि बीट स्कॅन ॲप्लिकेशन तुम्हाला याच्यावरती प्ले स्टोअरवरती मिळून जाईल.
आणि बीट स्कॅनमधून तुम्हाला जर हा इफेक्ट ॲड करता येत नसेल काइन मास्टरमध्ये तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. कॉल मी डीजे हा इफेक्ट कसा ॲड करायचा, कॉल मी डीजे आणि हा इफेक्ट बीट स्कॅन ॲप्लिकेशनमधलाच आहे, तर तो व्हिडिओ बघून तुम्ही हा इफेक्ट ॲड करू शकता. सिंपल यामधले तुम्हाला 3 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा. हे जे मोठाले फोटो आहे त्यावरती, मोठा फोटोची ड्युरेशन आहे त्या फोटोवरती, जसं की तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हे 3 जे फोटो आहे 3 ते 4 फोटो यावरती तुम्हाला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे सिंपली. ठीक आहे, 3 फोटोवरतीच माझ्या हिशोबाने. इथं बघू शकता आपण तर इथं बीट बघू शकता, थोडंसं झूम करून घ्यावं लागेल. तर इथेच बघू शकता इथं बीट बदलते, इथं बीट येतं. या सिंपली यावरती क्लिक करायचं ना. हा कॉल मी डीजे इफेक्ट पण तुम्हाला बीट स्कॅन ॲप्लिकेशनमधूनच ॲड करायचा आहे. ठीक आहे, जर तुम्हाला कॉल मी डीजे इफेक्ट ॲड करता येत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. आणि यामधला तुम्हाला 2 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे. ठीक आहे, ज्यानंतर इथे हे फोटो फास्ट सुरुवात होती बघू शकता. हे फोटो फास्ट सुरुवात झाल्याच्या नंतर या फोटोवरती क्लिक करायचं, क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आणि तुम्हाला इथं बघू शकता कॉल मी डीजेमधला 1 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे, जेणेकरून फास्ट फोटोला हा इफेक्ट इथं ॲड होऊन जाईल. ठीक आहे, जेवढे पण फास्ट फोटो असतील तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये त्यामध्ये तुम्हाला 1 नंबरचा ॲड करायचा आहे. आणि जिथं बीट फास्ट स्लो होते आणि लांब बीट आहे तिथं तुम्हाला 2 नंबरचा ॲड करायचा आहे. ठीक आहे, सिंपली आता इथनं पुढं तुम्हाला हेच करायचं आहे. तर बघू शकता मी तुम्हाला जसं दाखवतो, आता बघू शकता इथं सिंपली बीट आहे, मोठी लंबी बीट आहे. तर सिंपली तुम्हाला इथं कॉल मी डीजेमधला 2 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे फक्त. ठीक आहे, आता बघू शकता परत इथं बीट फास्ट आहे, तर परत तुम्हाला 1 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे कॉल मी डीजेमधला. ठीक आहे, जसं की तुम्हाला समजलंच असेल माझ्या हिशोबाने, जिथं फोटो फास्ट आहे तिथं 1 नंबरचा आणि जिथं मोठी बीट आहे लांब बीट आहे तिथं तुम्हाला 2 नंबरचा ॲड करायचं आहे. ठीक आहे, तर मी सगळ्या बीटवरती ॲड करून घेतो. व्हिडिओ आधीच खूप लांब झालेला आहे आणि अजून लांब नको व्हायला. ठीक आहे, जसं की मी सगळ्या फोटोवरती इफेक्ट ॲड केलेला आहे, क्लिक ग्राफिक्स ॲड केलेली आहे. त्यानंतर आपल्याला करायचं काय, जिथनं आपला फोटो निघायला सुरुवात होती तिथे यायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तिथनं तुम्हाला मी एक विटनेट PNG दिलेली, ती PNG ॲड करायची. बघू शकता ही वाली PNG आहे. ॲड केल्याच्या नंतर इथं तुम्हाला खाली यायला ॲडजस्ट करायचं आहे. ठीक आहे, ॲडजस्ट केल्याच्या नंतर परत लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथलं एक PNG मिळून जाईल, ती PNG तुम्हाला ॲड करायची. बघू शकता ही वाली PNG गणपती बाप्पाची आणि गणपती बाप्पा मोरया लिहिली. ठीक आहे, इला इथं तुम्हाला खाली ॲडजस्ट करायचं आहे. ॲडजस्ट केल्याच्या नंतर परत तुम्हाला व्हिडिओचे एक नंबरला यायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळेल, ती बॉर्डर PNG ॲड करायची. कैचीच्या साईडच्या ऑप्शन याला फुल स्क्रीन करायचे आणि याची जी लेंथ छोटी करून घ्यायची. ठीक आहे आपल्याला, आणि याची जी आता जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. याची साईज छोटी करून शेवटपर्यंत घेऊन टाकायची. या ज्या टेक्स्ट PNG आहे त्यांचीवाली. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे ॲड होऊन जाईल. त्यानंतर आता आपल्याला परत इथं जिथं फोटो निघायला सुरुवात होती तिथे यायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक हे मिळून जाईल, काय व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला इथनं ॲड करायचा आहे. ठीक आहे, सिंपली आपण तो व्हिडिओ ॲड करून घेऊया. व्हिडिओ ॲड झालेला कैचीच्या साईडच्या ऑप्शन जाऊन याला फुल स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं, खाली ब्लेंडिंगमध्ये यायचं आहे आणि ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत एकदा लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि आणखीन एक मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला इथनं ॲड करायचा आहे. ठीक आहे, व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर कैचीच्या साईडच्या ऑप्शन जाऊन याला पण फुल स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं, खाली ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला पण स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर दोन्ही व्हिडिओ ॲड होऊन जातील. व्हिडिओच्या आपल्याला एक नंबर लिहायचं आहे, परत लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो ॲड करायचा आहे. लोगो व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो, तेव्हाच समोरच्याला समजतं की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे, कारण की व्हिडिओवरती तुमचा लोगो किंवा नाव असतं. ठीक आहे, आणि जर तुम्हाला लोगो बनवता येत नसेल तर लोगो कसा बनायचा मी त्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता. तर आता हा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे आणि कॉपीराईटच्या इश्यूमुळे मी तुम्हाला प्ले करून दाखवत नाही. खरंच व्हिडिओ एकदम खास झालेला आहे भावांनो. सिंपली तुम्हाला आता इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ तुम्हाला इथं एक्सपोर्ट करून घ्यायचा, ज्या पण साईजमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल त्या साईजमध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच नव्या एडिटिंगच्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.